मॉर्निंग. कसे आहात? आज आहे डे 2 आणि आज ॲक्च्युली आमचं ट्रॅव्हलिंगच आहे मोस्टली. सो आम्ही आज रात्रीपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मोस्ट प्रोबॅबली आम्ही द्वारका पोचणार. सो आता तिकडे ट्रॅव्हलिंगच आहे, तो आज अख्खा दिवस असं रोड ट्रिपसारखंच जाईल. सो आता आम्ही ड्रेस झालो आहोत, म्हणजे आज कुठली लोकेशन नाही आहे बट स्टील आम्ही कॅरी केलं बिकॉज असं मध्ये कुठले स्पॉट्स असू शकतात ना जिकडे आपण व्हिजिट करू शकतो. सो आता मी रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. सो असा आहे श्रेयाचा आउटफिट. ट्रॅव्हलिंगमध्ये बघा काय घातलंय. माझा हा नॉर्मल वन पीस आहे. तुम्ही स्टाईल केलंय. ही आईची शॉल आहे, काश्मीरी शॉल आहे. मी म्हटलं ह्याच्यावर छान जाईल आणि हा बेल्ट मी लावलाय ताकी हा असं टकिंग राहील. कुणाचा बेल्ट स्टाईल केलंय तो हे तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. बेल्ट कुणाचा? बेल्ट आराध्याचे. ड्रायव्हिंग लुक आहे माझा. शॉर्ट्स, टी शर्ट अँड रेडी. आणि ही बघा ट्रॅव्हलिंगमध्ये असं कोण रेडी होतं? श्रेया. आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि आज मी सांगितलं की आम्ही द्वारकासाठी निघालो आहे. सो आता वाटेत आम्ही ब्रेकफास्ट करायचं म्हटलं. गुजराती पॅटर्नचं ब्रेकफास्ट करू बिकॉज सगळ्या प्रदेशाची अलग स्वाता. सो आता म्हटलं की गुजराती पॅटर्नचं करतो ब्रेकफास्ट. सो इथे आलो आहे. मस्त आहे, खूप सुंदर आहे. जगदीश फूड झोन करून आहे, खूप सुंदर आहे. सगळे प्रकाराचे म्हणजे इनफॅक्ट गुजराती आणि पंजाबी समोसा वगैरे खूप खूप छान मेन्यूज आहे. सो मी इथे टॅग करते ते नाव. आणि हां, आणि मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता तो हा की मतलब आम्ही जो हॉटेल घेतलेला ना रेवा हॉटेल, सो तो एवढा म्हणजे मी रेकमेंड नाही करणार बिकॉज मी गुगलवर पण रिव्ह्यू दिला त्याचा. इट इज क्वाईट बॅड. सर्विस एवढी छान नव्हती. AC रूम्स होते पण AC वर्किंग नव्हते. सो फार इश्यूज आले. सर्विस वॉज ॲब्सल्युटली नॉट गुड. सो तिकडे मी बिलकुल रेकमेंड नाही करणार बिकॉज तुम्ही ब्लॉग बघून जाल आणि तुमचा एक्सपिरियन्स छान नसणार. सो तसं मला नाही आवडणार. सो मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करायला पाहिजे आणि मी असं रिव्ह्यू देत राहीन तुम्हाला ज्याही ठिकाणी मी जाणार आहे. सो आता तर आम्ही इथे आलो आहे ब्रेकफास्ट करायला. ह्याचा मी रिव्ह्यू नक्कीच देईन तुम्हाला. हे जगदीश फूड झोन आहे. वडोदराला जसंच आपण एंटर करतो तसंच फर्स्ट आहे. गुजराती प्रकाराचं सगळं नाश्ता आम्ही ट्राय करणार आहे. समोसा आहे, ढोकला, आलू पराठे, नाही रे थेपले, चटणी, लोणचं, चटण्या, हे खमण आहे. हे कन्फर्म करूया. आणि हे आहे पापडा. ती छोटी कचोरी का जुडी. आणि हे खांडवी मी कन्फर्म केले. खांडवी. चला सुरू करा. आता आम्ही नाश्ता केला आहे. खूप सुंदर होता नाश्ता आणि आम्ही आज जेठालालचा नाश्ता केला आहे. सो मी एक प्रॉपर तारक मेहताची फॅन आहे. तारक मेहता का उल्टा चष्माची फॅन. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. हे मुलांना बघा काय काय उचलून आणलंय. आम्ही नाश्ता करायला आलेलो पण मुलांना चैन नाही आहे. सो त्यांनी सगळं किंडर जॉयचं सगळं साहित्य घेतलंय बिकॉज इकडे भरपूर सारं असं खायला प्यायला मुलांचं खूप छान स्नॅक्स आहे. पण खूप सुंदर नाश्ता झाला आमचा. मी नक्की टॅग करेन या मेन्यूचं नाव. इकडे नक्की या. वडोदराला आले की इकडे नक्की या किंवा नाश्ता जेवणला तुम्ही येऊ शकता. खूप छान आहे, मस्त. तुझं काय आणि किती किती बस हो. तिळाचं कुठं? येस. स्टमक पेन. म्हणत होता ते. हा सुरू करायचं. दार उघडलं. टिंग टॉंग टिंग टॉंग. बसा मुलांनो बसा, बसा मुलांनो बसा, सांगतो ससा उपजला कसा. झालं.
छान मिळालं आहे ऑन द हायवे वरती. सो आता आम्ही ठेवतोय. थोडी थकान जाते कार ड्राईव्हमध्ये. ॲक्च्युली आम्ही तर बसूनच चालू आहे बट थोडीशी थकान होत जाते. वी आर हॅविंग लंच नाव. आणि आस्था काय खाते? मसाला पापड खाते. आणि काय खाणार? मुंह तो बंद करो अंकल. दोघात एक बरं घ्या. एक तुम्ही दोन करू मी दोन हे वाटे आहे. A few moments later. एकदा ना आम्ही हळदीमध्ये होतो तेव्हा दादानी म्हटलं की तेव्हा तेव्हा घर. नंतर परत म्हटलं दादानी तेव्हा किल्ला. नंतर आरोनी म्हटलं कुल्ला. ओके मॅम. ओके. सो काल आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी होऊन आलोय. तर मग आम्ही विचार केला की त्याचे क्वेश्चन खेळूया सगळ्यांसोबत की सगळ्यांना किती माहिती झालंय. आता पहिला प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा आहे? वल्लभभाई पटेल. सेकंड क्वेश्चन आहे, किती हाईटचा आहे तो? ए मुलांनो 182 मीटर. 180 परत चुकीचं म्हटलं. 184 म्हटलं. 182 मीटर्स. ओके. स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? एकतानगर, गुजरात. केवाडिया. केवाडिया. फोर्थ क्वेश्चन, स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठल्या डॅम वर बनलाय? नर्मदा. आणि सरदार सरोवर. सरदार डॅम. सरदार सरोवर डॅम. नेक्स्ट आहे की वल्लभभाई पटेल आहे, त्यांचा जन्मदिवस काय? 31 ऑक्टोबर 1875. क्वेश्चन, वल्लभभाई पटेल कुठल्या नावानी प्रमुख आहे? द आयर्न मॅन ऑफ इंडिया. लोह पुरुष. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सरदार वल्लभभाई पटेलचा डेझिग्नेशन काय होता? नेहरूजी पंतप्रधान असताना In politics. He is the India's first deputy prime minister. डेप्युटी Okay. प्राईम मिनिस्टर. फर्स्ट इंडियन डेप्युटी प्राईम मिनिस्टर. ओके. With अँड Nehru. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरदार वल्लभभाई पटेलची डेथ अॅनिव्हर्सरी कधी आहे? December 15. डिसेंबर 15 1950. ओके. 1950. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न हा आहे की सरदार वल्लभभाई पटेलचा हा स्टॅच्यू बनवण्याचा आयडिया का आला? का आला? कारण सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न होतं की त्यांना एक डॅम बनवायचा होता नर्मदा रिव्हर वरती. पण ते काही स्वप्न त्यांचं ते हयात असताना पूर्ण झालं नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी ते स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवून त्यांनी तो स्टॅच्यू असा बांधलाय की जेणेकरून ते नेहमी सतत डॅम बघतील अशा डिरेक्शनला तो स्टॅच्यू बांधलेला आहे. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. मला पण आता माहिती कळली ताईमुळे. नेक्स्ट प्रश्न आहे की कशानी वल्लभभाईचा तो स्टॅच्यू बनला आहे? लोखंडाने. किती लोखंड? आयर्न. आयर्न नाही, सिमेंट आणि पहिलं लोखंड. ते सांगा. शेतकऱ्यांच्या अवजारामुळे कोयते, फावडे, कुदळी, हातोडा जे गंजलेले असतील, कॉमन मॅन तुकडेले बरेच असतील, लोकांनी दिलं तर होतं. त्याच्यामधल्या लोखंडामध्ये त्याचं सामान हे करून आणि तो ते पुतळा वितळून मग वितळून. स्टॅच्यू तयार केलाय. त्यामध्ये त्याच्यात भरपूर शेतकऱ्यांचं पण लोखंडाचा आयर्न, खूप वाटा आहे. सिमेंट हे सगळं युज केलेलं आहे. मुख्य शेतकऱ्यांचा आणि Okay. 182 मीटर्स टॉल. आणि वर्ल्ड टॉलेस्ट आणि स्टॅच्यू बनवलं. अर्थला 2 राऊंड होतील. एवढं जितकं सिमेंट अंतर आहे वापरलंय. तितकं सिमेंट त्या स्टॅच्यू साठी 70 बांधताना मेट्रिक वापरलेलं आहे. टन का काय. आणि किती क्वांटिटी ऑफ लोखंड पण इन्फॉर्म केलेलं गेलेलं ना काल? भरपूर. 70,000 टन सिमेंट सिमेंट. and वीज आयर्न. आणि तसंच हे काहीतरी आहे. 67,000 टन आयर्न. आहे. ओके. आणि त्यांचं स्टॅच्यूचं वेट काय असेल अप्रॉक्स? That नाही, is 67,000 टन. ओके. जास्त जास्तच असेल. 70 टन तर हेच आहे सिमेंट. आणि 67 आम्ही काल लिफ्ट मध्ये बघितलेलं सगळे स्टॅच्यूज जे बनले ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये ते लिफ्ट मध्ये दाखवलं गेलेलं
की सगळे स्टॅच्यूज जे बनले त्यांची हाईट दाखवलेली गेलेली Yes. आणि सगळ्यात वर्ल्ड टॉलेस्ट आपल्या इंडियामध्ये. सो इट्स अ व्हेरी प्राऊड थिंग. म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण त्याच्या खालीच येतं. सो जपानचा, ही खूप चायनाचा, प्राऊड गोष्ट आहे बुद्धा. की आणि मेन एवढं छान वेल मेंटेन्ड ठेवलंय की Clean. नक्की विजिट करायला पाहिजे. तिकडे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. रनिंग एलिव्हेटर आहे मेन. हे पण आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे वॉशरूम्स, ते जे आपण गॅलरी मध्ये जातो की विविंग गॅलरी. Viewing गॅलरी काय हाईट वर आहे ती ती आहे मला वाटतं 145 मीटर वर आहे. हा, तिथं वॉशरूम आहे. तिथं हो, वॉशरूम आहे. हो. काय प्रेशर असेल वर. पाण्याचं सूर्य pressure तिथे गेल्यावर जास्त आहे. पाण्याचं म्हणतोय मी. कसं पाण्याचं पाणी कसं वर जात असेल, वरून खाली येते ते Pressure नव्हे. ते उतरलं. काय ग्रॅव्हिटीने खाली येते. बाबा गेल्यावर माणसाला जोरदार Pressure. बाबाला त्यामुळे वर गेल्यावर pressure हवेचा आलं. दाब. pressure आले परत ते. हवेचा दाब. नेक्स्ट प्रश्न आहे की व्ह्यूइंग गॅलरी जिथून आपण छातीवरून त्यांचं खालून बघितलं सगळं नदी वगैरे ते किती हाईट वर आहे? 153 मीटर, 500 फीट, 153 मीटर. 502 फीट. नेक्स्ट प्रश्न आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटीला इनॉग्रेट कुठल्या दिवस केलं गेलं? ऑक्टोबर. त्यांच्याच वाढदिवसा दिवशी 31 ऑक्टोबर 2018 ला लॉन्च 2018. केलं मोदींच्या आणि ही त्यांची 2018. 143 बर्थडे होता. 143. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि आम्ही सकाळपासून निघालेलो 8 वाजता निघालेलो. बट स्टील आम्ही अजून नागेश्वर नाही पोचलो आहे बिकॉज ॲक्च्युली गुजरात फार मोठं आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. बट आम्हाला मोस्ट ऑफ द प्लेसेस कवर करायचे आहे. सो वी ट्रॅव्हल तर आम्ही करतोच. आता कारमध्ये बसून बोर झालं. मग फायनली 6 वाजता मी विचार केला की आम्ही चहा घेतो आणि मग आता चहा प्यायलाच टपरीवर निघालो आहे. तिला चला ना पुढे घेऊ. असं टपरीवर मी घेतला चहा. मस्त छान वाटतं असं कधी कधी मध्ये मध्ये. रात्रीचे 8 वाजलेले आहे आणि आत्ता आम्ही पोचलो आहोत नागेश्वर टेम्पलला. तुम्ही मागे मूर्ती बघू शकाल. आता आम्ही पोचलो आहे आणि आता आम्ही दर्शन घेतो बिकॉज 8 वाजता पण असं वाटत नाही आहे की रात्री झाली आहे बिकॉज एवढी गर्दी आहे. आता मला लाईनीत लागावं लागेल. सो आता आम्ही दर्शन घेतो. कमी गर्दी आली असेल म्हणून आम्ही रात्रीचा प्लॅन केला की आम्ही रात्री येऊ. आणि गर्दी तर बघा. आणि एक गर्दी चांगलं अशी आहे रात्री थंड आहे त्यामुळे आम्हाला काय वाटत नाहीये जरी रांग आहे तरी. हा म्हणजे असं हीट नाही आहे. असं थंड थंड वाटते पण खूप मोठी रांग आहे. लाईन मुव्हिंग आहे म्हणून एवढं काही वाटत नाहीये. महादेव महादेव. 5-10 मिनिटच उभं राहावं लागलं लाईनमध्ये. जास्त वेळ नाही लागला. रात्रीची वेळ आहे ना म्हणून. आम्ही एवढ्या लेट पोचलो तरी आम्हाला आरती मिळाली. म्हणजे आम्ही विचार करून आलेलो की लेट झालं मी दर्शन घेऊन निघू पण आम्हाला आरती मिळाली आणि ती एवढी छान होती म्हणजे आम्ही अगदी असं मगन होऊन गेलो. सो 8 वाजता आरती सुरू होती आणि आम्ही प्रॉपर 8 वाजता पोचलो. बेस्ट झालं यार. खूप छान एक्सपिरियन्स आहे खरंच. ज्योतिर्लिंग यायला पाहिजे. हे नागेश्वर ज्योतिर्लिंग खूप छान आहे. 2 hours later. आम्ही ज्योतिर्लिंग आता बघून झालेला आहे आणि आम्ही आता तो जो लास्ट हॉटेल होता त्याला चेकआउट केलं. आता न्यू हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं आहे. हॉटेल गोपाल करून आहे. मी टॅग करते नाव. इथे आम्ही आता आलो आहे द्वारकाला. म्हणजे उद्या सकाळी आम्ही लवकर द्वारकाचं दर्शन घेऊन मग सोमनाथ जाऊ शकतो. सो आता इकडे आज स्टे आहे. आता चेक इन वगैरे झालेला आहे आणि आम्ही सगळं सामान आणलेलं आहे रूममध्ये. सो आता रिलॅक्स करतो. मस्त डिनर वगैरे झालं आहे हॉटेलमध्ये. चलो आय इन दिस व्लॉग हिअर बिकॉज थोडं थकायला झालं आहे. आता उद्या द्वारका आणि सोमनाथ दर्शन. सो उद्या आपण भेटूया डे 3 मध्ये. टिल देन
बाय बाय. प्लीज माझ्या चॅनलला, माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर 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 सारं प्रेम द्या. आय होप तुम्हाला हे ट्रॅव्हल ब्लॉग आवडत असेल. समवेअर हे तुम्हाला गुजरात ट्रिपला मदत करेल. सो प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटतात ते माझे ट्रॅव्हल ब्लॉग. चलो, स्टे अपडेटेड, स्टे ट्यून्ड. बाय बाय.